हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? आय होप मस्तच असणार. स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. हे बघा मी काय बनवत आहे. बघा शंकरपाळी बनवत आहे आणि याच्यात टाकलेला आहे मी पाक. आणि आता हे मिश्रण करून घ्यायचं. बघा हे मिश्रण केल्यानंतर असं एकजीव करायचा. बघा असं एकजीव केल्यानंतर असं खूप खूप मळायचं, त्याला एकदम हलक्या हाताने मळून घ्यायचं. बघा हे असं मळल्यानंतर ते एकजीव होतं आणि असं एकजीव झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं 2-5 मिनटं झाकण पालतं करून टाकायचं आणि ते मुरल्यानंतर मग असं लाटायचं. लाटल्यानंतर मग ते असे पटापटा लाटून घ्यायचं आणि लाटल्यानंतर मग ते चाकू घ्यायचं आणि चरा चरा कापायचं. बघा माझी मुलगी मला हेल्प करू लागते. बघा कशी वाटली शंकरपाळी तुम्हाला? बघा मी लाटून द्यायचे, ती कापायची, मी लाटून द्यायचे, ती कापायची चाकूने. कशी वाटतंय बघा बरं. मला वाटलंच नव्हतं असं की मला एवढा भारी स्वयंपाक बनवता येतो म्हणून. मी ना फक्त वर्षातून एकदा असं काही फराळाचं वगैरे बनवायचं असलं ना तेव्हा सणासुद्धाला मी असं बनवत असते. पण मला वाटलं मला विसर पडून गेलेला असं, पण मला विसर नाही पडलेला. पण फक्त ट्राय करून बघितलं मी तर एकदम बेस्ट शंकरपाळी बनली. एकदम कुरकुरीत आणि कोणी म्हणेन जसं हॉटेलमधून बनवली. हॉटेलमधल्यासारखीच टेस्ट पण तशीच आली, कुरकुरीत पण तशीच आली, एकदम स्वादिष्ट शंकरपाळी आली. एकच नंबर आली. बघा या सगळ्या यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी, भावांनी, बहिणींनी, सगळ्या माझ्या भावा बहिणींना दीपावलीची खूप खूप शुभकामना तुम्हा सगळ्यांना. आणि सगळ्यांनी फराळ करायला या शंकरपाळी खायला. जमली का भावांनो सगळ्यांना? कशी वाटली तुम्हाला शंकरपाळी सांगा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला शंकरपाळी कशी झाली आहे. आणि छान वाटली ना तर सगळ्यांनी फराळ करायला माझ्या घरी या. ओके ओके भावांनो, बहिणींनो, पक्का पक्का विचार करा पक्का. आणि चॅनलला नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब द्या बरं का. आणि हे बघा पोराला फटाके किती आणले. बघा त्यांना सांगितलं होतं दुष्पप्पांना थोडेसे आणत, त्यांनी बाबा किती फटाकडे घेऊन आले, एवढे मोठे फटाकडे घेऊन आले. पोरं तर खुशच खुश. हे बघा बिल्डिंगची आमची सजावट बघा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हॅप्पी दिवाळी माझ्या यूट्यूब फॅमिली सर्वांना. कशी वाटली रांगोळी? जमली का मग? जमली एकदम झक्कास. तुम्हाला कशी वाटली भावांनो, बहिणींनो? नक्की कमेंटमध्ये सांगा. हॅप्पी दिवाळी सगळ्यांनी सांगायचं बरं का.